विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला फ्री फॉल म्हणजे काय ते पाहायचं आहे. तर फ्री फॉल हे काय आहे हे समजून घेण्यासाठी तुम्हाला एक प्रश्न विचारलेला आहे. काय प्रश्न विचारला आहे? टेक ए स्मॉल स्टोन, एक छोटासा दगड घ्या, होल्ड इट इन युअर हँड, तो छोटासा दगड तुमच्या हातामध्ये पकडून ठेवा. विच फोर्सेस आर ॲक्टिंग ऑन द स्टोन, तर ज्या वेळेला तुम्ही एखादा छोटासा दगड तुमच्या हातामध्ये धरून ठेवला आहे तर त्या दगडावर कुठले कुठले फोर्सेस ॲक्ट होतील असा प्रश्न विचारला आहे. नाव रिलीज द स्टोन, तो दगड आता सोडून द्या तुमच्या हातातून. व्हॉट डू यू ऑब्झर्व, तर तो दगड तुम्ही सोडून दिल्यानंतर तुम्हाला काय पाहायला भेटेल? व्हॉट आर द फोर्सेस ॲक्टिंग ऑन द स्टोन आफ्टर यू रिलीज इट, ज्यावेळेला तो दगड तुमच्या हातातून तुम्ही सोडून दिला त्यावेळेला त्या स्टोनवर, त्या दगडावर कुठले कुठले फोर्स ॲक्ट होतील, कुठले कुठले बल कार्य करतील असा प्रश्न विचारला आहे. ठीक आहे. मग काय सांगितलं तुम्हाला की तुम्ही एक छोटासा दगड हातात धरून ठेवायचा आहे. तर तो दगड हातात धरून ठेवल्यानंतर त्याच्यावर कुठले कुठले फोर्स ॲक्ट होते. तर ज्यावेळेला तुम्ही दगड हातामध्ये धरून ठेवता त्यावेळेला कुठले कुठले फोर्स ॲक्ट होते? तर पहिला फोर्स म्हणजे काय, तर आपला ग्रॅव्हिटेशनल फोर्स, पृथ्वीचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्याच्यावर ॲक्ट होईल, पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण बल त्याच्यावर कार्य करेल. आणि त्याच वेळेला तो दगड तुम्ही हातात धरून ठेवला आहे म्हणजेच मस्क्युलर फोर्स देखील त्याच्यावर ॲक्ट होईल. बरोबर आहे, त्याच्यावर मस्क्युलर फोर्स देखील ॲक्ट होईल तुमच्या हाताचा. ठीक आहे. नाव रिलीज द स्टोन, तो दगड तुम्ही सोडून द्यायचा आणि सोडून दिल्यानंतर तुम्हाला काय दिसेल की तो दगड खाली पडणार आहे पृथ्वीवर. मग तो दगड पृथ्वीवर कशामुळे खाली पडणार आहे? कारण पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण बल त्याच्यावर कार्य करणार आहे. मग हातातून दगड सोडून दिला आहे तुम्ही, याचा अर्थ तुमचं मस्क्युलर फोर्स झिरो झाला आहे आता. अँड व्हॉट आर द फोर्सेस ॲक्टिंग ऑन द स्टोन आफ्टर यू रिलीज इट, तो दगड जर तुम्ही हातातून सोडून दिला तर त्यावेळेला आता कुठला फोर्स कार्य करेल? तर फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ दी अर्थ, म्हणजे पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण बलच त्याच्यावर कार्य करणार आहे. म्हणून तो दगड काय होणार आहे? आता सरळ खाली पडणार आहे. मग वी नो दॅट द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी ड्यू टू द अर्थ ॲक्ट्स ऑन ईच अँड एव्हरी ऑब्जेक्ट, प्रत्येक वस्तूवर काय होत असतंय तर पृथ्वीचं फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी म्हणजेच ग्रॅव्हिटेशनल फोर्स, गुरुत्वाकर्षण बल कार्य करत असतं. तर व्हेन वी वेअर होल्डिंग द स्टोन इन आवर हँड द स्टोन वॉज एक्सपिरियन्सिंग धिस फोर्स, आणि ज्या वेळेला आपण तो दगड हातामध्ये धरून ठेवला होता त्यावेळेस देखील त्या दगडावर काय होत होतं तर पृथ्वीचा गुरुत्वाकर्षण बल कार्य करत होताच. बट इट वॉज बॅलन्स्ड बाय द फोर्स दॅट वी वेअर अप्लाइंग ऑन इट इन द अपोजिट डायरेक्शन, पण तो फोर्स काय होत होता? बट इट वॉज बॅलन्स, तो पृथ्वीचा जो फोर्स होता ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे गुरुत्वाकर्षण जे बल होतं ते काय होत होतं? इट वॉज बॅलन्स, म्हणजे ते बॅलन्स केलं जात होतं. कुणामुळं? बाय अ फोर्स दॅट वी वेअर अप्लाइंग ऑन इट इन द अपोजिट डायरेक्शन, ज्यावेळेला तो दगड आपण हातात धरून ठेवला होता त्यावेळेला दगडावर आपण काय करत होतो? मस्क्युलर फोर्स लावत होतो. ज्यावेळेला तो दगड आपण हातात धरून ठेवला होता त्यावेळेला आपण त्याच्यावर कुठला फोर्स लावत होतो? मस्क्युलर फोर्स. आणि त्या मस्क्युलर फोर्सची डायरेक्शन कशी होती? तर त्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या अपोजिट. ठीक आहे. ॲज अ रिझल्ट द स्टोन रिमेंड ॲट रेस्ट, आणि म्हणून सुरुवातीला ज्यावेळेस तुम्ही दगड हातात धरून ठेवला होता त्या दगडावर दोन प्रकारचे फोर्स कार्य करत होते. एक म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ दी अर्थ, पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण बल, पण त्याच वेळेला तुम्ही काय करत होता? त्याच्यावर मस्क्युलर फोर्स लावत होता, ज्याची दिशा कशी होती? त्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या अपोजिट डायरेक्शन होती. त्यामुळं तो दगड काय केला? तर दगड स्थिर राहिला. ठीक आहे. दगड कसा राहिला? तर रिमेंड ॲट रेस्ट म्हणजे स्थिर राहिला एका ठिकाणी. Once we release the stone from our hands, the only force that acts on it is the gravitational force of the earth and the stone falls down under its influence. आणि ज्यावेळेला तो दगड आपण सोडून दिला, ज्यावेळेला आपण सोडून दिला त्यावेळेस काय झालं तर आपण लावणारं जे काही मस्क्युलर फोर्स होतं ते निघून गेलं, झिरो झालं. आणि मग त्याच्यावर जो काही फोर्स आता ॲक्ट होत होता तो कोणता होता? तर ओनली द फोर्स दॅट ॲक्ट्स ऑन इट इज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. त्या दगडाला ज्यावेळेस आपण सोडून दिलं तर त्या दगडावर कुठला फोर्स लागत होता फक्त आता? तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ दी अर्थ, म्हणजे फक्त पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण बल त्याच्यावर कार्य करत होतं. अँड द स्टोन फॉल्स डाऊन अंडर इट्स इन्फ्लुएन्स, आणि म्हणूनच त्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या प्रभावामुळं ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय करते? त्या दगडाला स्वतःकडे खेचून घेते, म्हणून तो दगड त्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या इन्फ्लुएन्समुळे म्हणजेच ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या प्रभावामुळे खाली पडते. तर व्हेनेवर अन ऑब्जेक्ट मूव्ज अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी अलोन इट इज सेड टू बी फॉलिंग फ्रीली. मग ही फ्री फॉलची डेफिनेशन आहे, त्यांना तुम्ही अंडरलाईन करू शकतात. कुठून कुठपर्यंत अंडरलाईन करायचे तुम्हाला? तर व्हेनेवर अन ऑब्जेक्ट मूव्ज अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी अलोन इट इज सेड टू बी फॉलिंग फ्रीली, ही फ्री फॉलची डेफिनेशन आहे. मग व्हेनेवर अन ऑब्जेक्ट मूव्ज अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी अलोन, म्हणजे ज्या वेळेला एखादा ऑब्जेक्ट फक्त पृथ्वीच्या फोर्स ऑफ ग्रॅव्हिटीमुळं म्हणजेच काय पृथ्वीच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या प्रभावामुळं मूव्ह होत असेल, हालचाल करीत असेल किंवा गतिमान असेल तर त्यालाच आपण काय म्हणतो? इट इज सेड टू बी फॉलिंग फ्रीली. ठीक आहे. मग याची डेफिनेशन आपण अजून कशी करू शकतो? तर फक्त याच्यात बदल करायचा आपल्याला. फॉलिंग फ्रीलीच्या ऐवजी आपण काय लिहू शकतो? तर इन ए फ्री फॉल.
तर व्हेनेवर अन ऑब्जेक्ट मूव्ज अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी अलोन इट इज सेड टू बी इन ए फ्री फॉल. इट इज सेड टू बी इन ए फ्री फॉल असं म्हणू शकतो. ती फ्री फॉलची डेफिनेशन झाली. ठीक आहे. म्हणून काय सांगितलं पुढे, दस द रिलीज स्टोन इज इन ए फ्री फॉल. याचा अर्थ आपण जो दगड सोडून दिला होता तो फक्त फ्री फॉलमध्ये होता, बरोबर आहे. मग जर एखादा ऑब्जेक्ट फक्त पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण बलाच्या प्रभावामुळं गतिमान होत असेल, मूव्ह करत असेल, तर त्याला आपण काय म्हणतो की तो फ्री फॉलमध्ये आहे. ठीक आहे. म्हणून आपण सोडलेला जो दगड होता तो कसा होता, तर इट इज इन फ्री फॉल. ठीक आहे. मग इन फ्री फॉल द इनिशियल व्हेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट इज 0 अँड गोज ऑन इन्क्रीजिंग ड्यू टू द ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑफ द अर्थ. इन ए फ्री फॉल. फ्री फॉलमध्ये काय होतं आहे, तर इनिशियल व्हेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट इज 0. ऑब्जेक्टची इनिशियल व्हेलॉसिटी म्हणजे सुरुवातीची व्हेलॉसिटी कशी असते, 0 अँड गोज ऑन इन्क्रीजिंग ड्यू टू द ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑफ द अर्थ. आणि ज्यावेळेला तो दगड आपण सोडून देतो, ज्यावेळेला एखादी वस्तू आपण सोडून देतो, त्यावेळेला त्याची इनिशियल व्हेलॉसिटी 0 असते, सुरुवातीची व्हेलॉसिटी 0 असते, पण नंतर काय होती, इट गोज ऑन इन्क्रीजिंग, ती वाढत जाते. कशामुळं, तर ड्यू टू द ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑफ द अर्थ. पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण बला ती त्याची व्हेलॉसिटी काय होत जाते, वाढत जाते. आणि मग काय होतं फ्री फॉल दरम्यान, ड्युरिंग द फ्री फॉल द फ्रिक्शनल फोर्स ड्यू टू एअर अपोजेस द मोशन ऑफ द ऑब्जेक्ट अँड द बॉयंट फोर्स आल्सो ॲक्ट्स ऑन द ऑब्जेक्ट. ड्युरिंग फ्री फॉल, फ्री फॉल दरम्यान काय होत असतंय, तर द फ्रिक्शनल फोर्स ड्यू टू द एअर अपोजेस द मोशन ऑफ द ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट ज्यावेळेला खाली पडत असते ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळं, त्यावेळेला त्या ग्रॅव्हिटेशनल फोर्ससोबतच त्या वस्तूवर आणखी कुठला फोर्स लागतोय, तर फ्रिक्शनल फोर्स ड्यू टू द एअर. हवेचं फ्रिक्शनल फोर्स म्हणजे घर्षण बल देखील त्याला अपोज करते, म्हणजे विरोध करते त्याच्या गतीला. अँड अ बॉयंट फोर्स आल्सो ॲक्ट्स ऑन द ऑब्जेक्ट. त्याच वेळेला त्या ऑब्जेक्टवर आणखी कुठला फोर्स ॲक्ट होत आहे, तर बॉयंट फोर्स. बॉयंट फोर्स म्हणजे काय, त्या वस्तूला हवेत राहण्यासाठी किंवा वर ढकलणारा जो फोर्स असतोय त्या फोर्सला आपण काय म्हणतो, बॉयंट फोर्स. तर तो बॉयंट फोर्स देखील त्याच्यावर ॲक्ट होत असतंय. अँड दस ट्रू फ्री फॉल इज पॉसिबल ओनली इन व्हॅक्यूम. आणि म्हणून काय सांगितलं आहे की ट्रू फ्री फॉल, फ्री फॉल कधी म्हणतो त्याला आपण, की फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्स असेल तरच त्याला आपण फ्री फॉल म्हणतो. एखादी वस्तू फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळेच मूव्ह होत असेल तर त्याला आपण फ्री फॉल म्हणतो. म्हणून फ्री फॉल कुठं शक्य आहे म्हणून सांगितलं आहे. दस फ्री फॉल इज पॉसिबल, ट्रू फ्री फॉल इज पॉसिबल ओनली इन व्हॅक्यूम. फ्री फॉल हा कुठं शक्य आहे, तर फक्त व्हॅक्यूममध्ये म्हणजेच निर्वातामध्ये, म्हणजे जिथं हवेचा एक कणही नाही आहे त्याला आपण काय म्हणतो, व्हॅक्यूम असं म्हणतो. तर त्या व्हॅक्यूममध्येच फक्त आपल्याला फ्री फॉल शक्य आहे. कारण ज्या वेळेला व्हॅक्यूममध्ये ती वस्तू असेल त्यावेळेला त्याच्यावर जर ती वस्तू फक्त गतिमान असेल पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण बलाच्या प्रभावामुळेच, तरच त्याला आपण फ्री फॉल म्हणतो. म्हणून काय सांगितलं आहे, दस ट्रू फ्री फॉल इज पॉसिबल ओनली इन व्हॅक्यूम. ट्रू फ्री फॉल हा कुठे शक्य आहे, तर फक्त व्हॅक्यूममध्ये म्हणजेच निर्वातामध्ये जिथं हवेचा एकही कण नसतो. ठीक आहे. मग फॉर ए फ्रीली फॉलिंग ऑब्जेक्ट द व्हेलॉसिटी ऑन रिचिंग द अर्थ अँड द टाइम टेकन फॉर इट कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय युझिंग न्यूटन्स इक्वेशन्स ऑफ मोशन. फॉर ए फ्रीली फॉलिंग ऑब्जेक्ट म्हणजे एखादा ऑब्जेक्ट जर फ्रीली फॉल होत असेल, म्हणजे फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे खाली पडत असेल, तर दी व्हेलॉसिटी ऑन रिचिंग द अर्थ, त्या ऑब्जेक्टची पृथ्वीवर पोचल्यावर जी काही व्हेलॉसिटी होती त्याचा वेग जो होता, अँड द टाइम टेकन फॉर इट, आणि त्याच्यासाठी त्याला लागलेला वेळ, कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय युझिंग न्यूटन्स इक्वेशन्स ऑफ मोशन. ते कशाद्वारे काढले जाऊ शकते, कशाद्वारे कॅल्क्युलेट केल्या जाऊ शकते, तर बाय युझिंग न्यूटन्स इक्वेशन्स ऑफ मोशन. न्यूटनचे इक्वेशन्स ऑफ मोशननुसार आपण ते कॅल्क्युलेट करू शकतो. तर न्यूटन्स इक्वेशन्स ऑफ मोशन किती आहेत, 3 आहेत. ते देखील तुम्हाला खाली सांगितलेले आहेत. पुढे काय सांगितलं आहे, फॉर फ्री फॉल द इनिशियल व्हेलॉसिटी स्मॉल यू इज इक्वल टू 0. आपण वरच पाहिलं की फ्री फॉलसाठी इनिशियल व्हेलॉसिटी किती असते, 0 असते. अँड द ॲक्सेलरेशन स्मॉल ए इज इक्वल टू स्मॉल जी. त्या ठिकाणी ॲक्सेलरेशन काय असतं, स्मॉल ए इज इक्वल टू स्मॉल जी. स्मॉल जी म्हणजेच काय, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे निर्माण झालेलं जे ॲक्सेलरेशन त्याला स्मॉल जी म्हणलेलं आहे. म्हणून स्मॉल ए आणि स्मॉल जीची व्हॅल्यू इक्वल गृहीत धरलेली आहे त्या फ्री फॉलसाठी. दस वी कॅन राईट द इक्वेशन्स ॲज. आणि म्हणून एच्या जागी जर जी ठेवलं आपण त्या न्यूटन्स इक्वेशन्स ऑफ मोशनमध्ये, तर आपण ते इक्वेशन कशी लिहू शकतो, तर हे बॉक्समध्ये दिलेत तुम्हाला. व्ही इज इक्वल टू जी टी. न्यूटन्स फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन काय असतं, तर व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी. पण यूची व्हॅल्यू तर 0 आहे म्हणून यूची टर्म निघून गेली. आणि ए टीमधल्या एची जागी कोण ठेवलं आहे, जी ठेवलं आहे. म्हणून इक्वेशन काय झालं, व्ही इज इक्वल टू जी टी. ते फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन आहे. दुसरं इक्वेशन ऑफ मोशन काय असेल, तर एस इज इक्वल टू हाफ ऑफ जी टी स्क्वेअर.
दुसरं इक्वेशन काय असतं न्यूटनचं, एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर. परत तिथं यू 0 असल्यामुळे यू टी ही टर्म कॅन्सल झाली, म्हणजे फक्त ही टर्म उरली हाफ ए टी स्क्वेअर. तर त्या एच्या जागी जी ठेवला आहे म्हणून एस इज इक्वल टू हाफ ए टी स्क्वेअरच्या ऐवजी काय झाला, हाफ जी टी स्क्वेअर झाला. आणि व्ही स्क्वेअर इज इक्वल टू, थर्ड इक्वेशन काय असतं, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. परत यू स्क्वेअरची व्हॅल्यू 0 झाली, यूची व्हॅल्यू 0 असल्यामुळं म्हणून इक्वेशन काय उरलं, फक्त व्ही स्क्वेअर इज इक्वल टू 2as. आणि एच्या जागी आपण काय ठेवलं, जी, म्हणून इक्वेशन काय झालं, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू 2g इंटू एस. ठीक आहे. मग फॉर कॅल्क्युलेटिंग द मोशन ऑफ ॲन ऑब्जेक्ट थ्रोन अपवर्ड्स, ज्यावेळेला आपण एखादा ऑब्जेक्ट अपवर्ड्स म्हणजे वरच्या दिशेला फेकला आहे तर त्याची मोशन कॅल्क्युलेट आपण कशी करू शकतो, तर ॲक्सलरेशन इज निगेटिव्ह. त्यावेळेला आपण त्याचं ॲक्सलरेशन कसं गृहीत धरावं लागेल, तर ते निगेटिव्ह. ठीक आहे. त्याचं ॲक्सलरेशन आपल्याला कसं गृहीत धरावं लागेल, निगेटिव्ह. निगेटिव्ह ॲक्सलरेशन कधी असतं, ज्यावेळेला एखाद्या ऑब्जेक्टची स्पीड किंवा व्हेलॉसिटी जर कमी होत असेल तर त्याच्या ॲक्सलरेशनला आपण काय म्हणतो, निगेटिव्ह. ज्यावेळेला एखाद्या ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी कमी होत असेल तर त्याचं ॲक्सलरेशन कसं गृहीत धरतो आपण, निगेटिव्ह आहे. दॅट इज इन द डायरेक्शन अपोजिट टू द व्हेलॉसिटी. म्हणजेच त्याचं ॲक्सलरेशन निगेटिव्ह का गृहीत धरलं आहे, कारण त्याची डायरेक्शन कशी आहे, तर अपोजिट टू द व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटीची अपोजिट डायरेक्शन असल्यामुळं अँड इज टेकन टू बी मायनस जी. त्यावेळेला जीची व्हॅल्यू कशी गृहीत धरली जाते, तर मायनस निगेटिव्ह गृहीत धरली जाते. आणि the magnitude of small g is the same but the velocity of the object decreases because of this negative acceleration. तर त्या स्मॉल जीची मॅग्निट्यूड म्हणजे व्हॅल्यू, किंमत तेवढीच असणार आहे, सेम असणार आहे. बट द व्हेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट डिक्रीजेस. पण त्यावेळेला काय होईल, तर त्या ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी कमी कमी होत जाईल. कशामुळं, बिकॉज ऑफ धिस निगेटिव्ह ॲक्सलरेशन. हे जे निगेटिव्ह ॲक्सलरेशन आहे त्याच्यामुळं काय होईल, तर त्याची व्हेलॉसिटी कमी कमी होत जाईल. आणि the moon and the artificial satellites are moving only under the influence of gravitational field of the earth, thus they are in a free fall. आणि म्हणून काय सांगितलं आहे की दी मून म्हणजे चंद्र आणि इतर जे काही आर्टिफिशियल सॅटेलाइट्स म्हणजे कृत्रिम उपग्रह असतील जे पृथ्वीभोवती फिरत असतात विशिष्ट कक्षांमध्ये, ते कसे असते, तर दे आर मूव्हिंग ओनली अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ ग्रॅव्हिटेशनल फील्ड ऑफ द अर्थ. ते कशामुळे फिरत असतात पृथ्वीभोवती, तर फक्त आणि फक्त पृथ्वीच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे, गुरुत्वाकर्षण बलामुळे ते पृथ्वीभोवती त्यांच्या विशिष्ट कक्षांमध्ये फिरतात. आणि म्हणूनच काय सांगितलंय, दस दे आर इन ए फ्री फॉल. म्हणून त्यांना काय म्हणलंय की ते फ्री फॉलमध्ये आहेत. ठीक आहे.